नमस्कार सर्व बंधू भगिनींना. मित्रांनो, नवीन नोटा चलनात येत आहेत. आपण त्या सर्व नवीन नोटांचे स्वागत करूया. मित्रांनो, आजचा प्रसंग हा आपल्यासाठी एक नवीन घेऊन आलो. आजचा प्रसंग जो आहे तो नवीन नोटांच्या बाबतीतला आहे, नवीन चलनाच्या बाबतीतला आहे. आजचा विषय खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे. आपल्याला या गोष्टीतून एक नवीन बोध घेण्यासारखी गोष्ट होणार आहे. मित्रांनो, नवीन चलन वापरात येणार आहे. तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही कुठं बघितलं असेल, गाव पातळीवर, खेडेगावात, वाड्या वस्तीवर, शहरी वातावरणात सर्वत्र एकच विषय आहे की नवीन नोटा चलनात येणार आहेत आणि त्या नोटा प्लॅस्टिकच्या असणार आहेत. गौरव करायजोगी गोष्ट आहे, गौरवास्पद गोष्ट आहे की खरंच नवीन नोटा चलनात येणार आहे. आतापर्यंत आपण कुठल्या गोष्टीच्या प्रसंगांना तोंड देत आलो. जुन्या नोटा कशा आपल्याला अडचणीत आणत होत्या. आपण चिटकवू त्यांना कशा प्रकारचं चलनात चालवलंय, व्यवहारात चालवलंय, ह्या सर्व गोष्टीचा आपल्याकडे अनुभव आहे. आज त्या गोष्टीचा थोडा बदल घडतोय. आपल्याकडे प्लॅस्टिकच्या नोटा येत आहेत. ज्या नोटा लवकर फाटणार नाहीत, लवकर तुटणार नाहीत, त्या मळणार नाहीत किंवा पाण्यामध्ये भिजल्यानंतर सुद्धा त्या नाश पावणार नाहीत, अशा नोटा आपल्या चलनात येत आहेत. आपल्याला खरंच त्या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे आणि सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. मित्रांनो, इथपर्यंत गोष्ट व्यवस्थित आहे की नवीन चलनामध्ये आपल्या नोटा येत आहे. आपल्याला एक नवीन चलन मिळत आहे की जे चलन खरंच लवकर खराब होणार नाही. पण चलन तयार होत असताना, चलन आपल्या वापरामध्ये येत असताना, येण्याच्या आधी जो काही खटाटोप असतो, त्या खटाटोपाचा आतापर्यंत आपण विचार केला नाही. आतापर्यंत थोडं साईटला होऊन विचार जर केला, आपण जर बघितलं तर कितीतरी जाती आणि धर्म या गोष्टीशी निगडीत आहेत की प्रत्येकाचं म्हणणं आहे की त्या नोटा छापत असताना, त्या नोटा चलनात येत असताना, त्या नोटावरती आमच्या अमुक देवाचा फोटो पाहिजे. इथून आपला विषय सुरू होतोय. चलनावरती अमुक देवाचाच फोटो पाहिजे. कुणी म्हणते कुठल्या पुढाऱ्याचाच फोटो पाहिजे, कुणी म्हणते कुठल्या महापुरुषाचा फोटो पाहिजे. अशा गोष्टी सर्रासपणे जिकडं तिकडं चालू आहेत. याच्यावर विचार यंत्रणा जुटलेली आहे. प्रत्येकजण आपलं मत मांडत आहे की खरंच त्या नोटावरती कुठला लोगो असावा, कुठला सिंबल असावा, कोण असावा, त्या नोटावरती कुठला व्यक्ती असावा, कुठला महापुरुष असावा किंवा देव असावा. प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांची हितबोली आहे. प्रत्येक जातीनुसार, प्रत्येक धर्मानुसार आपापल्या गोष्टी समोर येत आहेत. कोणी म्हणत आहे माझा देव त्यावरती असावा, कोणी म्हणतंय की माझा महापुरुष त्याच्यावरती असावा, कोणी म्हणतंय अमुक पुढारी त्याच्यावरती असावा. ह्या प्रत्येक माणसांची मतं आणि मतांतरे वेगवेगळी आहेत. पण खरंच आपल्याला त्या नोटावरती काय पाहिजे, काय असायला पाहिजे, त्या चलनावरती, त्या नोटावरती देव टाकला म्हणजे गोष्ट संपली का? कुठल्या एखाद्या देवाचा लोगो त्याच्यावरती टाकलाय, कुठल्या एखाद्या देवाचा फोटो त्याच्यावरती टाकलाय, कुठल्या एखाद्या पुढाऱ्याचा फोटो नोटावरती आलाय, कुठल्या एखाद्या महापुरुषाचा फोटो त्या नोटावरती आलाय, म्हणजे तिथपर्यंत गोष्ट संपली का? नोटावरती महापुरुषाचा फोटो टाकणं वाईट नाही, कारण महापुरुष हे आपल्यासाठी वंदनीय आहेत. त्यांनी आपल्या स्मरणात राहावं की अशा काही गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहे, जीवाची पर्वा न करता. अशा महापुरुषांचे फोटो नोटावर ठेवणे वाईट नाही. पण तरी सुद्धा माझ्या मते एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. एक आवर्जून त्या गोष्टीवर विचार करायचा आहे आणि विचार करावा लागणार आहे. मित्रांनो, प्रत्येकाने आपापल्या परीनं तिथं प्रश्न मांडत आहेत की देव असावा तो कुठला असावा, महापुरुष असावा तो कोण असावा. आपल्याकडे महापुरुष सुद्धा प्रत्येक जाती धर्मातली वेगवेगळी व्यक्ती आहेत.
आणि आपण सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ह्या सर्व महापुरुषांना वाटून घेतलेलं आहे. म्हणून प्रत्येक जण आवर्जून म्हणतो मी या जातीचा आहे, माझ्या जातीचा महापुरुष त्या नोटावरती पाहिजे. मी या धर्मातला आहे, मी या जातीचा आहे, म्हणून हा माझा देव आहे, तो माझा दैवत आहे, ते माझं दैवत त्या नोटावरती छापलं गेलं पाहिजे. प्रत्येक जण आवर्जून या गोष्टीचा री ओढून धरत आहे. पण या गोष्टी नोटावर असणं महत्त्वाचं आहे का? हे देव नोटावर आले म्हणजे चांगली गोष्ट झाली का? महापुरुष नोटावरती छापले म्हणून काही विशिष्ट आपण मोठी काहीतरी कामगिरी केली असं म्हणता येईल का? आपल्यासाठी मी परत सांगतोय, आपल्यासाठी महापुरुष हे वंदनीय आहे, पण महापुरुष नोटावर असणं योग्य आहे का? यापेक्षा अजून दुसरी बाजू बघायचा विचार जर केला, यापेक्षा अजून दुसरी बाजू, याच्याही पेक्षा थोडी वेगळा विचार केला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की खरंच महापुरुषापेक्षा पण अजून आपण काही गोष्टी या नोटावर छापू शकतो, टाकू शकतो. काय टाकू शकतो या गोष्टीवर आपण थोडं विचार करूया. मित्रांनो, नोटावर ना देव टाकू नका, नोटावर ना महापुरुष टाकू नका, नोटावर कुठला पुढारी टाकू नका. कारण यामुळं माणसाच्या धर्मातल्या सगळ्या तेढ निर्माण होतील की माझ्या धर्माचा यामध्ये विचार केला गेला नाही, त्याच्या धर्माचा विचार करून त्याचा महापुरुष त्या नोटावरती छापलाय. एकमेकात वाद उभे राहतील, वितंड वाद तयार होतील, हाना माऱ्या तयार होतील, माऱ्या तयार होतील आणि अशामध्ये राजकीय माणसं, राजकीय पुढारी खरंच याच्यामध्ये चेतावणीच्या गोष्टी करून माणसात झगडे लावतील. म्हणून मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची इच्छा आहे की खरंच त्या नोटावरती महापुरुष असायला पाहिजेत का? तुम्ही विचार करा, त्या नोटावरती महापुरुष असायला पाहिजेत का? त्या नोटावरती कुठला देव असायला पाहिजे का? देव नोटावरती आल्यानंतर खरंच आपली गोष्ट भागली का? त्याच्यावरती कुठला एखादा पुरुष टाकला, महापुरुष, म्हणजे ती गोष्ट भागली का? या गोष्टी एवढ्यानं भागणार नाहीत. कारण आपल्याला अजून सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टीमुळं आपण सर्व बांधिलकी बांधलेलो आहोत. आपल्याला एकमेकाला भाऊ म्हणून जे आपण आज एकमेकात वावरतो आहोत, आपण जे एकमेकाला बोलतो आहोत, आज आपल्याला ज्या सुखसोयी उपलब्ध आहेत, आज आपल्याला जे हक्काधिकार आहेत, आपण ज्याच्या अधिकारानं आज बोलतो आहोत. मला बोलण्याचा अधिकार आहे, माझा विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि मला हा अधिकार कोणी दिला हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जर मला बोलायचा अधिकार आहे, मला सैरभैर खुलेआम स्वतःच्या मताप्रमाणे हिंडायचंय, बोलायचंय, वागायचंय, हा जो अधिकार आहे, सर्व अधिकार एवढेच नाही, अजूनही तुम्हाला लाखो अधिकार आहेत. आणि ते अधिकार आपल्याला कशामधून आणि कसे मिळाले की ज्यामुळं माझं जीवन सोन्याचं झालंय आणि मी माणूस म्हणून माणसासारखं वागत आहे. प्राण्यासारखं जीवन मी सोडून दिलं आणि आता मी माणसासारखा वागतोय. का वागतोय, कशामुळं वागतोय, मला एवढी स्वतंत्रता कोण दिली, याचा विचार ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की खरंच मला हे जे स्वातंत्र्य भेटलं, मला जे बोलायचंय, चालायचंय, वागायचंय, याच्यासारखंच अजून जे मला स्वातंत्र्य भेटलंय ते फक्त त्या संविधानामुळे भेटलंय. म्हणून माझं एकच म्हणणं असेल की त्या नोटावरती ना देव ना कुठला महापुरुष, फक्त नोटावरती संविधानाचं पुस्तक असायला हवं. मोठ्या साईजमध्ये संविधानाचं पुस्तक देऊन त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असावं भारतीय संविधान. माझं याबद्दल तुमच्या सर्वांशी एक बोलणं आहे. ज्या वेळेस त्या नोटावरती भारतीय संविधान येईल, प्रत्येकाच्या हातात आणि प्रत्येकाच्या खिशात भारतीय संविधान राहील आणि त्याच्याबद्दल माणसाच्या मनामध्ये आतुरता निर्माण होईल, दया माया निर्माण होईल. माणूस निर्भय बनल की माझ्या पाठीशी संविधान आहे आणि मी जे बोलतोय ते संविधानामुळे बोलतोय. माणसं निडर व्हायला लागतील, कारण याच्या मागं संविधान त्यास आधार देत आहे. म्हणून माझं एक म्हणणं आहे,
बंधुजनो, तुम्हाला पटतंय किंवा नाही पटत हे मला कमेंटमध्ये सांगा. पण येणाऱ्या प्लॅस्टिकच्या नोटावरती, येणाऱ्या चलनावरती दुसरं तिसरं काय नसून भारतीय संविधानाचं पुस्तक छापलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं पाहिजे, भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान. किती छान वाटेल. आणि ही एक उजवी बाजू झाल्यानंतर डाव्या बाजूनं सुद्धा त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं माझा तिरंगा लहरताना दिसावा आणि त्याला सॅल्यूट मारणारी जनता, माझं भारत सॅल्यूट मारताना दिसावं. त्याच्या एका साईडला पहाड पर्वत असावेत, तर दुसऱ्या साईडला औद्योगिक घडत असलेली क्रांती असावी. हे सर्व ज्यावेळेस त्या नोटावर छापल्या जाईल, उजव्या साईडनं म्हणजे फ्रंट साईड जी मुख्य साईड आहे आपल्या नोटाची, जी मुख्य साईड, त्याच्यावरती माझ्या राज्यघटनेचा एक मोठा फोटो आणि त्या फोटोवर लिहिलेलं भारतीय संविधान, त्याच्या पाठीमागून माझा तिरंगा ध्वज आणि त्याला वंदन करणारी, त्याला सॅल्यूट मारणारी माझ्या भारतातली असंख्य मंडळी की जी त्या माझ्या भारताच्या ध्वजाला, तिरंगा ध्वजाला सॅल्यूट करत आहे, वंदन करत आहे, नमन करत आहे. त्याच बाजूनं एका साईडला, परत सांगतोय, त्याच बाजूनं एका साईडला एक हिरवागार पहाड, कारण माझा देश कृषी प्रधान आहे. पहाड असेल, जमीन असेल, भरपूरसा तिथं निघणारा शेतकऱ्यानं पेरलेला जी वस्तू तुम्हाला दाखवता येईल ती वस्तू त्यामध्ये दाखवता आली पाहिजे. आणि त्याच्या एकाच साईडनं औद्योगिक क्रांतीसुद्धा दाखवता आली पाहिजे. आणि त्याच्याजवळच अगदी माझ्या भारतीय संविधानाची प्रास्ताविका त्याच्यावर लिहिता आली पाहिजे, त्याच्यावर छोट्या फॉन्टमध्ये टाकता आली पाहिजे, जेणेकरून चष्मा लावून का होईना पण प्रत्येकाला ती माझी प्रास्ताविका वाचता आली पाहिजे, प्रत्येकाला समजली पाहिजे. अरे अगड पगड लिहिल्यापेक्षा हे जर नोटावरती असलं, हे जर नोटावरती आलं तर किती मस्त होईल. आणि वावगं काही नाहीये. अरे देश विदेशामध्ये आमच्या चलन गौरवण्यात येईल, आमचं चलन वाहवा करण्यात येईल, आमचं चलन वंदनीय ठरण्यात येईल की भारतीय चलनावर तिथल्या कायद्याचं, तिथल्या संविधानाचं चित्र आहे, तिथल्या राज्यघटनेचं चित्र आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान. आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला तिरंगा ध्वज फडकताना दिसतोय आणि माझ्या भारतातली पब्लिक, असंख्य पब्लिक त्याला सॅल्यूट देताना दिसते. एका साईडला पहाडी वातावरण दिसतंय, शेतकऱ्याची जमीन दिसते, लहरणारं वातावरण दिसतंय, एका साईडला औद्योगिक क्रांती दिसते. जर या गोष्टी जर आवर्जून माझ्या नोटावरती आल्या तर मी म्हणतो प्रत्येकाला माझ्या संविधानाबद्दल गर्व आहे, प्रत्येकाला माझ्या संविधानाचा मान आहे, प्रत्येकाच्या मनात माझ्या संविधानाचा सन्मान आहे. मग का बरं हे संविधान त्या नोटावर नसावं? का बरं हे संविधान, त्या प्रास्ताविका त्या नोटावर नसावी? अरे ज्या कायद्यामुळं, ज्या संविधानामुळं आम्ही सेफ आहोत, ज्या कायद्यामुळं आम्हाला आमचे अधिकार मिळतात, ज्या कायद्यामुळं मी माणूस म्हणून जगतो आहे, मग का बरं तो अधिकार आमचा त्या नोटावर टाकू नये? का बरं आमचा तो अधिकार त्या नोटावर छापू नये? म्हणून सर्व बंधू भगिनींना परत एकदा विनंती करतो, हा विषय आपल्या आपल्या मतानं आपण सुद्धा आपल्या सरकारी वातावरणात, आपल्या सरकारपुढे आपल्या मतानं जसा जसा मांडता येईल असा विषय मांडून त्यांना कळू द्या की आमच्या नवीन येणाऱ्या प्लास्टिकच्या नवीन चलनावर कुठला महापुरुष नाही छापला तरी चालेल, कुठला देव नाही छापला तरी चालेल, जातीय तेढ निर्माण होणार नाही, एकमेकाच्या मनात एकमेकाच्या धर्माबद्दल राग द्वेष तयार होणार नाही. कारण
जर राज्यघटना छापली, जर संविधान छापलं, तर संविधान हे प्रत्येकाच्या मनात बसलेलं आहे. संविधानाला कोणी धिक्कारू शकत नाही, संविधानाला कोणी नाकारू शकत नाही. म्हणून जर माझा देश त्या संविधानावर चालतोय, तर माझ्या देशातलं चलन त्या संविधानावर का चालू नये? माझा एक सर्वांना आग्रहाचा हा एक हेतू आहे, आग्रहाची विनंती आहे की प्रत्येकानं माझा जो शब्द असेल जर पटत असेल तर या विषयाला समोर पाठवा की खरंच आमच्या नोटावरती देव आणि महापुरुष छापल्यापेक्षा भारतीय संविधानाचं पुस्तक छापा. खरंच ती गोष्ट वंदनीय होईल, खरंच त्या गोष्टीला सर्वजण शरण जातील, खरंच त्या गोष्टीला सॅल्यूट करतील की खरंच शासनानं, ह्या सरकारनं ज्या नवीन नोटा छापल्या खरंच त्या वंदनीय आहेत. सरकारनं जे काम हाती घेतलं खरंच ते अप्रतिम आहे, खरंच वाखाणण्याजोगं आहे. एवढंच काय, देश विदेशात माझ्या भारताचं आणि माझ्या भारतीय सरकारचं उदो उदो झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही की भारतीय सरकारनं जो निर्णय घेतला तो अतिउत्तम घेतला, चांगला घेतला की देव देव करत हिंडल्यापेक्षा त्याच्यावर संविधान आलंय. खरंच छान गोष्ट आहे. मी आज आपल्या समोर जे बोलत आहे तुम्हाला पटतंय न पटतंय, पण मी जे बोलत आहे ते फक्त त्या संविधानामुळे बोलत आहे. कारण संविधानानं मला बोलायचा अधिकार दिला आहे, संविधानानं मला माझं मत मांडायचा अधिकार दिला आहे. त्याच्यामुळं मी खुलेआम आपल्या सर्व मंडळीसमोर माझं मत मांडतोय की मित्रांनो, येत्या चलनावर ना देव, ना धर्म, ना कुठला महापुरुष, जातीय तेढ निर्माण होईल असं काही करू नका. याचा महापुरुषाचा फोटो, त्याच्या महापुरुषाचा फोटो टाकून जाती जाती धर्मामध्ये भेदभाव तयार केल्यापेक्षा सर्वांच्या मनात असलेलं भारतीय संविधान त्याच्यावरती छापा. खरंच तुम्ही ते छापलं तर वंदनीय काम होईल. चला मित्रांनो, खूप जास्त बोलल्यापेक्षा थोड्यात तुम्हाला सर्व माहीत झालं असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय, मी सांगितलेला विचार कसा वाटलाय, तुम्हाला विचार पटलाय किंवा नाही पटला, कृपया आपण हा विचार मला कमेंटमध्ये सांगावा. मित्रांनो, हा विषय आवडला असेल तर लाईक करा, हा विषय आपल्या मित्रापर्यंत सुद्धा पाठवा आणि आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. चला मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.